हॅलो गाईज, वेलकम टू बॅक माय न्यू ब्लॉग. आणि मी आज माझ्या मित्राच्या रूमवर आलो होतो आणि तिथं आलो तर काय त्याची लिफ्ट बंद होती आणि त्याची बिल्डिंग बघितलं तर जवळजवळ 4-5 मजली होती आणि मला लिफ्ट बंद असल्यामुळे मला काय आता पायऱ्या चढत जावं लागणार आहे. आणि आता मी निघालो होतो पायऱ्या चढत जायला. आता काय नाईलाज असल्यामुळे निघालोय मी. मग बघू शकता तुम्ही भाऊसाहेब कसे उघडून बघत आहेत का, बघा तुम्ही. मग नीलू भाऊ तिकडं तयार होस तर इकडं शुभमसोबत खूप मस्ती केली. शुभमला खूप काय काय बोललो मी. आणि मग आम्ही तिकडून निघालो नाश्ता करायला, कारण आम्ही नाश्ता केला नव्हता आणि सकाळचे 8 वाजले होते आणि आम्ही गेलो नाश्त्याच्या ठिकाणी. मग काय तिथं नाश्ता करायला गेल्यावर शुभमला पुढं पाठवलं, कारण शुभम ऑर्डर दिलं वाटलं, पण शुभम पाठीमागं. शुभमला सांगितलं ऑर्डर द्यायला, शुभम ऑर्डर घ्यायला गेला पुढं, कारण शुभमला माहिती आहे जर ऑर्डर द्यायला मी गेलो तर मग माझ्याकडून पैसे घेतील आणि त्या ताईला काय म्हणतो, हा काकू काकू. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? मग मी शुभमला म्हणलं, अरे शुभम तुझ्यापेक्षा लहान आहे ती, त्याला काकू म्हणतो का तू. मग तेवढ्यात आम्ही नाश्ता वगैरे झाला आणि आम्ही निघालो. मग शुभमच्या मागे लागलोच मी चिडवायला ती, कारण काकू काकू म्हणत आहे म्हणून. मग बाईक काढली आम्ही आणि निघालो आम्ही आमच्या अड्ड्यावर. आणि मग तिथं जाऊन आम्ही सगळेजण लागलो कामाला. आणि कामाला लागल्यावर तिकडं नीलू भाऊ इकडं काय बघत होते काय माहिती, आणि इकडं आप्पासाहेब आले होते. आप्पा म्हणत आहे इकडं शुभम बसत आहे आणि आप्पा काढत आहे सामान. आणि तेवढ्यात माझ्या लॅपटॉपला थोडासा प्रॉब्लेम आला होता आणि मी शुभमकडे घेऊन गेलो होतो लॅपटॉप. आणि शुभमला म्हणलं, कर हे लॅपटॉपचं थोडंसं प्रॉब्लेम सॉल्व कर ना. शुभम कावाच्यानं करतो काय माहिती, काय कळतच नाही. पाणी पितोय काय करतोय, पण त्याला काही जमतच नाही आहे करायला आणि उगाच स्टाईल मारतो. मग काय शुभमचं इकडे मित्र आलाय रामलिंग म्हणून, आणि आमचा जीव शुभमवर आणि शुभमचा जीव रामलिंगवर असं झालं. आणि इकडं आप्पा माझे यूट्यूबवर व्हिडिओ बघत होते आणि आप्पाला माझे व्हिडिओ आवडलेत वाटतं खूप, असं मला वाटतंय. मग काय थोड्याच वेळात नीलू भाऊच्या काय म्हणत आलं काय माहिती, का नीलू भाऊ म्हणतो चल पद्या ते चिकन बनवतो आज. मग काय आम्ही निघालो मार्केटमध्ये, कारण चिकन घ्यायचं म्हणलं त्याला साहित्य तर लागणारच. मग आम्ही गेलो, कांदे घेतले, मिरच्या घेतल्या, टमाटे घेतले. मग निघालो आणि काय चिकन घेतलं म्हणजे आमच्या हिशोबाने आम्ही चिकन घेतलं, आम्हाला जेवढं लागतं तेवढं. मग इकडं आलो, तुम्हाला तर माहिती आहे पुण्यामध्ये गॅसची खूप टंचाई चालू आहे. मग आम्ही इंडक्शनवर स्वयंपाक बनायला चालू झालं. आणि काय आमच्याकडं टोपच नव्हतं, कारण आमची मेस बंद असल्यामुळं आमच्याकडे भांडेच नव्हते ना. मग आम्ही काय छोट्याशा चहाच्या टोपमध्ये चिकन बनवायला चालू केलं. मग काय तिथं चिकन बनवता इथं अर्धा सूप तर नीलू भाऊनच पिऊन पार केला. आणि तुम्हाला सांगतो नीलू भाऊचं असं झालं आहे की नाही का, 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा मसाला झाला आहे त्याला. काय मसाल्यावर मसाला टाकतो आणि लास्टला आजू म्हणतो की मीठ कमी. मग तशा प्रकारे आमचा स्वयंपाक पूर्ण झालाच होता. तेवढ्यात भाऊसाहेब मीठ कमी पडले म्हणून मीठ टाकत आहेत. तुम्हाला तर माहिती आहे भांडे आमच्याकडे कमी आहेत, कारण सांगू का आम्ही मेसवर जेवायला जातो म्हणून तो नीलू भाऊ कढईत जेवत आहे. आणि तुम्ही बघू शकता मी कशा जेवत आहे. इकडं हे एकच प्लेट आहे आणि मी ऑमलेट बनवायचं पॅनमध्ये जेवत आहे मी, आणि इकडं कढईत जेवत आहे. तुम्ही बघू शकता, कारण आमच्याकडं सध्या गॅसचा प्रॉब्लेम चालू असल्यामुळे मेस बंद आहेत सध्या सगळीकडे, खूप प्रॉब्लेम आहे पुण्यामध्ये. आणि मग आम्ही टेस्ट केलं चिकन आणि चिकन खूप मस्त झालं होतं. आणि मी विचारलं नीलू भाऊ कसं झालं रे चिकन. नीलू भाऊ मग काय इकडं एकच नंबर. मग काय आपली तारीफच तारीफ. चला.